जन्मतारखेनुसार भाग्यशाली लोक. नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जन्मतारखेनुसार भाग्यशाली लोकांविषयी सविस्तर माहिती. आपल्या जन्मतारखेमध्ये एक विशिष्ट ऊर्जा आणि अंकशास्त्रीय अर्थ दडलेला असतो असे मानले जाते. अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मतारीख एका विशिष्ट अंकाशी जोडलेली असते आणि त्या अंकामुळे व्यक्तीच्या स्वभावावर, आयुष्याच्या प्रवासावर, यश अपयशावर आणि भाग्यावर काही प्रमाणात प्रभाव पडतो असे सांगितले जाते. अनेकांना असा प्रश्न पडतो की काही लोकांना आयुष्यात सहज यश मिळते, योग्य वेळी योग्य संधी मिळते, तर काहींना खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण अंकशास्त्रानुसार जन्मतारीख हा देखील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. चला तर मग, जन्मतारखेनुसार कोणते लोक अधिक भाग्यशाली मानले जातात आणि त्यांची वैशिष्ट्ये काय असतात ते समजून घेऊया. सर्वप्रथम आपण अंक 1 बद्दल बोलूया. ज्या लोकांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असते, त्या लोकांचा मुलांक 1 मानला जातो. अंक 1 हा सूर्याशी संबंधित मानला जातो. सूर्य हा तेज, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. त्यामुळे या तारखेला जन्मलेले लोक सहसा नेतृत्वगुण असलेले, आत्मविश्वासपूर्ण आणि धाडसी असतात. अशा लोकांना जीवनात पुढे जाण्याची तीव्र इच्छा असते. ते इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करण्यावर विश्वास ठेवतात. योग्य मेहनत घेतल्यास या लोकांना समाजात मान सन्मान आणि यश मिळण्याची शक्यता जास्त असते. आता आपण अंक 2 बद्दल पाहूया. ज्या लोकांची जन्मतारीख 2, 11, 20 किंवा 29 असते, त्यांचा मुलांक 2 असतो. हा अंक चंद्राशी संबंधित मानला जातो. चंद्र शांतता, भावना आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. या तारखेला जन्मलेले लोक सहसा मनाने कोमल, कल्पनाशील आणि संवेदनशील असतात. त्यांना कला, संगीत, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळू शकते. हे लोक इतरांना मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे असतात. योग्य वातावरण आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे लोक आपल्या कौशल्याने चांगले नाव कमवू शकतात. अंक 3 बद्दल बोलायचे झाले तर ज्या लोकांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 असते, त्यांचा मुलांक 3 असतो. अंक 3 हा गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. गुरु हा ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीचे प्रतीक आहे. या लोकांमध्ये बुद्धिमत्ता, समजूतदारपणा आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता असते. अनेक वेळा हे लोक शिक्षक, मार्गदर्शक, व्यवस्थापक किंवा समाजात सल्लागार म्हणून चांगले कार्य करतात. त्यांच्या आयुष्यात योग्य वेळी संधी मिळण्याची शक्यता असते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांना यशाच्या मार्गावर नेऊ शकते. आता आपण अंक 4 बद्दल पाहूया. ज्या लोकांची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 असते, त्यांचा मुलांक 4 असतो. अंक 4 हा स्थिरता, शिस्त आणि कष्टाचे प्रतीक मानला जातो. या लोकांना आयुष्यात अनेक वेळा कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो, पण ते हार मानत नाहीत. त्यांच्या चिकाटीमुळे आणि मेहनतीमुळे शेवटी त्यांना यश मिळते. हे लोक कामात प्रामाणिक आणि जबाबदार असतात. कधीकधी त्यांचा यशाचा प्रवास थोडा धीमा असू शकतो, पण स्थिर आणि टिकाऊ असतो. अंक 5 बद्दल बोलायचे झाले तर ज्या लोकांची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 असते, त्यांचा मुलांक 5 असतो. अंक 5 हा बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यापाराचे प्रतीक आहे. या लोकांमध्ये चांगली बोलण्याची कला, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असते. हे लोक व्यापार, मार्केटिंग, मीडिया किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. त्यांच्या आयुष्यात अनेक संधी येतात आणि त्या संधींचा फायदा घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. अंक 6 बद्दल बोलायचे झाले तर ज्या लोकांची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 असते, त्यांचा मुलांक 6 असतो. अंक 6 हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. शुक्र हा सौंदर्य, प्रेम, कला आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. या तारखेला जन्मलेले लोक सहसा आकर्षक व्यक्तिमत्व असलेले, सामाजिक आणि आनंदी स्वभावाचे असतात. त्यांना कला, फॅशन डिझाईन, संगीत किंवा मनोरंजन क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. त्यांच्या आयुष्यात सुख, सोयी आणि आरामाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. अंक 7 बद्दल बोलायचे झाले तर ज्या लोकांची जन्मतारीख 7, 16 किंवा 25 असते, त्यांचा मुलांक 7 असतो. अंक 7 हा अध्यात्म, विचार आणि अंतर्ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. या लोकांचा स्वभाव थोडा वेगळा आणि गूढ असू शकतो. त्यांना एकांत आवडतो आणि ते खोल विचार करणारे असतात. अनेक वेळा हे लोक संशोधन, तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्ये रस घेतात. त्यांची अंतर्ज्ञानशक्ती मजबूत असते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. आता आपण अंक 8 बद्दल पाहूया. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 असते, त्यांचा मुलांक 8 असतो. अंक 8 हा शनी ग्रहाशी संबंधित मानला जातो. शनी हा न्याय, शिस्त आणि कर्मफळाचा ग्रह मानला जातो. या लोकांच्या आयुष्यात सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण त्यांच्या कष्टामुळे आणि संयमामुळे त्यांना मोठे यश मिळू शकते. हे लोक अत्यंत मेहनती, जबाबदार आणि ठाम स्वभावाचे असतात. आयुष्यात उशिरा का होईना, पण त्यांना स्थिरता आणि यश मिळण्याची शक्यता असते. अंक 9 बद्दल बोलायचे झाले तर ज्या लोकांची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 असते, त्यांचा मुलांक 9 असतो. अंक 9 हा मंगळ ग्रहाशी संबंधित मानला जातो. मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि साहसाचे प्रतीक आहे. या लोकांमध्ये जिद्द, धैर्य आणि लढण्याची ताकद असते. ते संकटांना घाबरत नाहीत आणि अडचणींवर मात करण्याची क्षमता ठेवतात. समाजासाठी काम करणे, लोकांना मदत करणे आणि नेतृत्व करणे यामध्ये त्यांना रस असतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे लोक मोठे यश मिळवू शकतात.
मित्रांनो, अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मतारखेमध्ये काही विशेष गुण आणि शक्यता असतात. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की फक्त जन्मतारीखच आपल्या आयुष्याचे भविष्य ठरवत नाही. मेहनत, योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न यामुळे कोणताही माणूस आपले भाग्य बदलू शकतो. जन्मतारीख आपल्याला आपल्या स्वभावाबद्दल आणि क्षमताबद्दल काही संकेत देऊ शकते. पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि चिकाटी हेच सर्वात मोठे साधन असते. म्हणूनच आपल्या जन्मतारखेतील गुण ओळखा, आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. योग्य दिशेने केलेली मेहनत आणि सकारात्मक विचार आपल्याला नक्कीच यशाच्या मार्गात घेऊन जातात. धन्यवाद.